म्हणत नाही, पण आपलीकडली थंडी इतली कुंचाळांची सकाळ बा म्हणजे सगळ्या शेवड्या काढता घालत होती गावठी बारीक आहे का? एवढी थंडी होती की नाकातून आपलापच वाटला. इतनी थंडी लग रही थी शेमून निकलने को आ My friends, it was so cold that my nose started running. आता शेमून काय वाटलं? चारी भाषात्मक वाक्य बोलून प्रत्येक याला अर्थ सारखा. आयराणी मा बोला, मराठी मा बोला, हिंदी मा बोला किंवा इंग्लिश मा बोला, जो आपले अर्थ समोरच्या व्यक्तीला कम्युनिकेट करणार. भाषा कोणती पण असो, फक्त महत्वानं एवढं आहे की तुम्हाला बोलता यायला पाहिजे, समोरच्या व्यक्तीला समजता यायला पाहिजे. आणि म्हणजे असं समजा की कोठे पण घ्या ते पयातले पाने अजून बोला बोला घरोघरी थोडस एकदमच बोलतो पहिली. आणि सगळ्यातलं माहित आपला पहिला मुद्दावर साधा सिंपल या नावा आपल्या आयराणीमा सांगस कोठे बी घ्या ते शेमडा वल्लाच. आता ते का आमिर खानला वेगळा येतो, आपला अमेरिकेला वेगळा बरपणी करतो, एखादी हिरोईनला म्हणजे कोठे बी घ्या ते वल्लाच. काय कोठे बी घ्या ते वल्लाच. ते आई आपल्या मत आहे की आपले इंग्लिश बोलता येऊ नको बोलता येऊ. सगळ्यात मत आपला गुण काय पाहिजे? आपला या नामा संघर्ष रुजेल पाहिजे. प्रत्येक ठिकाणी घ्या तुम्ही इंजिनियर बना, डॉक्टर बना, पण जो मूळ मुद्दा आहे तो संघर्ष ना, मेहनत ना, कधी सोडू नका. होऊ शकतस, फेल होऊ शकतस किंवा काही होऊ शकतस, पण संघर्ष करत राहा. एखाद्याले मॅथ आवडत होई, बाकी ना इंग्लिश नाही आवडत होई, मन सांगा सांगस अमेरिका चालला गो तरी सुद्धा तिथे नंतरनी गोष्ट आहे. पण जोपर्यंत 10वीले होतो 10वीने माने इंग्लिश मा 50, 12वी 50, म्हणजे इतका प्रयत्न करा होता तरी बी 50. प्रयत्न म्हणजे थोड्याशा कॉप्या पण चालतीस. इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे, कॉपी काय करत ते समजत नाही. असा मुद्दा फक्त अवधूतून वय आई वय मा जास्तीत जास्त नॉलेज लेवायला प्रयत्न करा, जास्तीत जास्त मेहनत करायला प्रयत्न करा. नाही तर नंतर पस्तावा येस आपले. मी एक चूक करी की मी निकम सहजमुळे म्हणा किंवा मला यामुळे म्हणा मला फक्त मॅथच आवडलं. मला असं वाटे अमेरिका म्हणलो की साइन पास मत बात करतो साइन थिटा कॉस थिटा साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर 1 असं तुम्ही म्हटलं पडत. म्हणजे मला गणित शिवाय दुसरं काही आवडे नाही. एक असं झालंय म्हणून तुम्ही आई चूक करू नका की जी मी करी. मला माहित नव्हतं की मी कधीतरी अमेरिकेमध्ये असू, कधीतरी सॉफ्टवेअर इंजिनियर बनसू आणि मला इंग्लिशनी गरज पडली. असं भरपूर लोक भरपूर आता काय म्हणतात
नॉट इम्पॉर्टंट. हा कितला जण सांग अरे भाऊ पहिले शिकिली मग आई वाक्य सांग. बरोबर. पहिले येत नाही म्हणून मग तो डायरेक्ट माय मराठी आपली माय बोली कधी गई आयराणी मग बोलत जा हो आज बागी का ते अमेरिका गहू किंवा कुठे बाहेर गहू कुठे पण घ्या तरी इंटरव्ह्यू कशामध्ये पडली इंग्लिश मध्ये. जर कोणी एखादा भाषण टोकी घ्या आपली आयराणी एकदम मस्त आहे आपली माय आहे आई आहे ते पण मी सांगत कोणतीच माय मावशीना पाय पडा वर नाराज बस नाही. मान्य आहे का नाही. हा सांगत का आपली माय हो हो भाऊ ती बाई नका तू पाय पडा. तसं आपली आयराणी आपली मराठी तुम्ही जर फाळफाळ इंग्लिश बोलणार त्यातले वाईट वाटाव माय मराठी तशीच पण आपली भाषा काही पण नॉलेज लेवा नाही ते कधी पण विसरू नका. आता एक जिप्रीताई होती. जिप्रीताई BMS बनली म्हणजे इंग्लिश सोडणार जाऊ द्या इंग्लिश मा एक्सपर्ट. हा पण ती मॅडमले मॅथ काय आवडे जसं तसं 10वी पास केलेली नाही लगेच 11वी काय फायदा PCB हा फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी. आता काही टेन्शन नाही निकम सरकडे जावानं काम नाही तिथला सकाळी भाऊ दिसले बायो लिहिली ना डायरेक्ट BMS. मॅडमले मॅथ बिलकुल ये नाही बायोलॉजी PCB मा टॉप. मॅडम म्हणे का डॉक्टर एक गरीब माणूसले 7 सलाईन लावा 170 रुपये सलाईन. सांगा बरं कुठला रुपये हा जल्दी बापरे का मग म्हणे पोरी पण तुमना वय नाही मला जिप्रीताई बोलणं पडी आलं का जमलं का कोणा तरी मॅडमने जमीन नाही राहत जसं तुला थोडंसं कन्फ्युजन होईल. तो माणूस लगेच सांगत काय मग मॅडम म्हणे बरोबर आहे ना म्हणे 7×3=51 7×3=51 102 महिन्यात म्हणे आणि त्या 17 ऍड करा 119 महिन्यात या द्या म्हणे 119. मॅडम म्हणे बरोबर आहे 119 रुपये दिला 7 दिवस त्या 7 सलाईना 119 रुपये मोजले. तर मन सारखं इंग्लिश सोड नका जिप्रीताई सारखं कारण हा जो आपल्यातला पाया आहे तो तुमले प्रत्येक सब्जेक्ट महत्वाना आहे प्रत्येक विषय महत्वाना आहे आणि सगळ्यात महत्वाना आहे संघर्ष. हा मेहनत तुमले करनीच पडेल. आता तुमचं जे जीवन आहे एखादा झाडासारखं आहे. झाड आपले कितलं पण मोठं जगायला नाही पण त्याने सुरुवात कसा पाहिजे व्हायला B. And that's why I bring the seeds of motivation to you. या बिया आहेत आणि तुम्ही पण या बीज सारखा आहात की तुम्ही काहीतरी वल्ल बिल्ल काही मध्ये अटकेल निवडे देतो. तुमचं जे जीवन आहे तुमचं जे आताचं वय आहे ते या बीज सारखं आहे. बीज चांगलं असलं आणि बीज म्हणजे फक्त माणूस नाही फिजिकल नाही आहे कारण हे बीज जरी आपल्याला दिसत असलं तरी त्याच्यामध्ये अजून पण मेन बीज आहे तर फक्त कव्हरिंग आहे त्याचं. म्हणजे तुम्ही जे दिसतायत ना ते फक्त कव्हरिंग. मेन मुद्दा काय आहे नुसतं कव्हरिंग चालणार नाही. त्याच्यामध्ये काय आहे मध्ये किती तो परिपक्व आहे मध्ये किती ते सदृढ आहे शुद्ध आहे त्याच्यावरून चांगलं रोपटं येणार का कमकुवत रोपटं येणार ते ठरणार आहे. तर ते बीज जे आहे ना ते तुम्ही तुमचे विचार आहेत. बरोबर. एकदाचा जर इथून तुम्ही पुढे जायला चालू केलं तर आज तुमचे विचार आज तुमची मेहनत करण्याची इच्छा
हे तुम्हाला पुढे नेणार आहे. तर हे बीज जे असतं ना, हे जे मी आता वर्णन केलं बीजाचं, त्याच्यासाठी काही वाक्य कोणाला आठवतं? जे व्हेरी गुड. अजून काय? जे पेराल ते उगवेल. अजून संतांच्या वाणीमध्ये ते पण आपले वाचनाकडे आहे. नुसतं मॅथ बायोलॉजी आणि महाराज काय सांगणार ते काहीच समजावलं नाही. माय काय सांगणार ते काहीच समजावलं नाही. आणि शेवटी आपण पुढे जायच नाही बी, सासू येणारच आहे. ती सासू काही सांगते ते समजावणे की काय आपण बायोलॉजी मॅथ आणि इंग्लिश पण समजावलं. तर आपल्याला सगळ्या गोष्टी अभ्यासासोबत व्यतिरिक्त थोडं नॉलेज इतर गोष्टींचं पण असलं पाहिजे. तेव्हा आपलं जे हे बीज आहे ना, हे जास्तीत जास्त शुद्ध होत चालेल, जास्तीत जास्त चांगले विचार आपल्या मनामध्ये येतील. तर त्याच्यासाठी एक वाक्य हे पण आहे, शुद्ध बीजापोटी. नवीन एकदा ऐकायला का पण सगळ्यांना? शुद्ध बीजापोटी. बाकी नसले अजून सुद्धा पडेल, चाकालेच भेटेल. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ कोमटी. शुद्ध बीजापोटी बघा कशी गोमटी आपले फळ होऊन गेले, आपले बीज होऊन गेले. तर हे आहे आपलं स्वतःच, आपण काय देतो, आपली काय इच्छा आहे, आपली काय दानत आहे, ही म्हणजे बीज. हे तुम्हालाच करायचं आहे, कोणी दुसरं करू शकत नाही. कारण हे बीज इतकं छोटं आहे, याच्यातून एक मोठं झाड बनणार आहे. त्याला खूप संघर्ष करावा लागणार आहे. पण त्याचं बीज जेव्हा स्ट्रॉंग राहील, त्याच्यामध्ये एवढी क्षमता राहील की पडलेल्या पाण्यामध्ये, कमी पाण्यामध्ये पण ते उगू शकणार. पहिला कोण फोडू शकणार, तेव्हा त्या बीजाला महत्व आहे. तर हे तुम्ही रेडी आहात ते शुद्ध बीज बनण्यासाठी? से आय प्रॉमिस. से आय प्रॉमिस. आय प्रॉमिस. वंडर ग्रेट. टाळ्या तुमच्या स्वतःच्या. तर एकदाच हे बीजचं काम झालं. आणि आपल्या या कार्यक्रमाचं नाव काय आहे, भाषणाचं नाव काय आहे? मोटिवेशन. नाही, सीड्स ऑफ मोटिवेशन म्हणजे प्रेरणा. आता हे झालं आपलं सीता लागेल लागेल. चला सीता अभ्यास करू आपण. प्रेरणा म्हणजे हे बीज वाकडं राहो तिकडं राहो, त्याला काही झाड कळतं का ते? महत्वाचं काय आहे त्याच्यामध्ये? काय हे चिता आहे, हे बीज आहे. हे वाकडं राहो तिकडं राहो, मला जमलं नाही चाल. तर हे बीज महत्वाचं आहे. या बीजाला लागतं काय बरं? इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट that is my purpose. सगळ्यात मेन तिथे आपला माहोल, आपलं जे आजूबाजूनी जमीन आहे, सॉइल आहे, माती आहे, ती आयराणी. कोणासाठी कोणी इंग्लिशचा ट्राय करा. पहिले म्हणजे मारायला येत नाही काही. तर हा जो त्याचं पॉट आहे, गमला आहे, काय म्हणाल माझ्या सगळं तुम्ही काढ होतो. तर ही कुंडी आहे, याच्यामध्ये माती टाकावी लागेल, याच्यामध्ये पाणी टाकावं लागेल. पण शेवटी हे काय, बाहेरचं वातावरण. बरोबर, बाहेरचं वातावरण आहे. हे बीज हे वातावरण बदलू शकतं का? नाही.
ते एकदमच एखादा एकदमच थोडासा जास्त मोटिवेटेड घ्या सीड लिस्ट आता घ्या डायरेक्ट या नावर कॅन आय गेट दिस दॅट 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 ओ वैरे तुम्ही आजूबाजूला लोक इंग्लिश बोलायला तयार करू शकतास का? तुमची जी परिस्थिती आहे ती म्हणजे परिस्थिती म्हणजे बाहेरची तुमची जी बाहेरची परिस्थिती आहे वातावरण आहे ते तुम्ही बदलू शकत नाही. सो यू शुड नो दॅट व्हॉट यू कॅन चेंज. इफ यू कॅन चेंज देन यू शुड चेंज. इफ you can't change then you should accept काय accept ना हे आपल्याला accept करावं लागेल की आपल्या आजूबाजूला दुसरे लोक इंग्लिश बोलू शकत नाही. आपली परिस्थिती गरिबीची आहे. आपण खेड्यामधून आलेलो आहे. आपल्याला सायकल नाहीये, आई नाहीये, पुस्तके नाहीयेत, वया नाहीयेत, फी भरायला पैसा नाहीयेत. चालेल टेन्शन आज पण म्हणा यानी फीज मी कदाचित त्या भाषण नंतर सेंट ऑफ नंतर तुम्ही तसं न करावा हा तर तवय काहीतरी 500-600 रुपये बाकी होती ते ती तवय दिली हा सेंट ऑफ नंतर सर सांगा तर जीव नका म्हणे असं तर त्यांना नंतर पण दिली ज्याची परिस्थिती होईल हा तर ती परिस्थिती आपला परिस्थितीचा बाहू करू नका. हा जी परिस्थिती आहे तिला ऍक्सेप्ट करा. हा गरिबीची असो आजूबाजूला व्यसनाधीन लोक असो किंवा काहीतरी व्यसन असो घरामध्ये फॅमिलीमध्ये पण त्या गोष्टींचा भाव करू नका कारण त्या तुम्ही चेंज करू शकत नाही. तुम्ही त्या ऍक्सेप्ट करू शकता. पण जेव्हा म्हणजे आता वातावरण झालं नाही का हे एवढं इंग्लिश या सीड मधून काय निघालं हे बोलला का कोणतरी शाबास इंग्लिश बोलली मी पण कितला टाइम नंतर समजलं आई दांडीले काय म्हणतो काय बाकी ना समजावले पण स्टेम द परफेक्ट वर्ड फॉर दॅट. हा किंवा याला काय म्हणतात काय तर हे जे आहे ना हे झालं आपलं बीज म्हणजे आपण स्वतः. हे झालं आपलं वातावरण म्हणजे आपली जमीन पाणी देणारं. आता या सीडले ठरवणार की मला उगणं आहे का नाही उगणं आहे. पिंपळाचं झाड बघितलेलं आहे कुठे उगतं जमिनीवर. पिंपळाचं झाड कुठे वाढतं कुठे बी दगडावर पडलं दगडावर पडलं. झाडावर दुसऱ्या झाडावर सुद्धा वाढून जात. सिमेंटवर पण वाढून जात. कुठे पण वाढून जात कारण त्याचा निश्चय असतो की मला उगायचं आहे. त्या बीजाचं आणि आपल्याला बीज का सुद्धा बरोबर ते इतकं छोटं बीज असतं त्याचं पावडर सारखं असतं. आणि म्हणून चिमणी हाड्या कावळा उठता उठता सुद्धा शॉर्ट मध्ये चालला जातो. तुम्ही आशीर्वाद म्हणतात ना तो आशीर्वाद पिंपळात
पिंपळाच्या झाडाला कोणीच लावलं नसतं. पिंपळ लावलं तर काय येत त्याला एकदम बारीक सपत नाही. आंबा नाही. पेरू काही पाने खातात का त्याला नाही. भाजी करी नाही. कोणीच लावलं नाही. पण इतकं महत्वानं झाड आहे ते म्हणून देवनीच त्याला विचार करा. कारण ते महत्वानं होतं. 24 तास ते आपले तर इतकं महत्वानं होतं म्हणून देवनी त्यासाठी पर्याय काढा की त्यांना बीज इतकं छोटं कर की चिमणी हाड्या कावळा पठ्ठा त्यानं आई पसार करू शकत. तर तुम्हाला कसं बीज बनायचंय का नाही पिंपळाच्या झाडासारखं. मुश्किले चट्टान बने, मुश्किले चट्टान बने तू निश्चय का पौलाद बन जाए. अगस्त्य ऋषी जो होता ना जेव्हा समुद्राने पूर्ण पृथ्वी काबीज करण्याचा प्रयत्न केला आणि असं झालं होतं की आता आपली पृथ्वी पाणीमय होणार होती. तर तेव्हा अगस्त्य ऋषींनी एक ओंजळीत पाणी घेतलं आणि त्याला खणकावलं की जर तू पुढे आलास तर मी तुला पिऊन गिळंकृत करणार. आणि तिथे समुद्र थांबला आणि म्हणून 21% जमीन बचेले अगस्त्य ऋषी मुळे मध्ये. तर पिंपळाचं सांगतो अगर मुश्किले चट्टान बने ते तू अगर मुश्किले चट्टान बने तो तू निश्चय का पौलाद बन जा. अगर आंधिया तूफान बने तो तू अगस्ती की औलाद बन जा. तुम्ही एकदम खणकावून मनामध्ये करून घ्या. अगर मुश्किले पौलाद बने तो तू तो फक्त पहिली नाही पण ट्राय मुश्किल आहे ही जी ना लोकांसमोर बोलण्याची मुश्किल आहे नाही. कोणी इथे येऊन हिंमत करू शकत नाही. आणि मला उलट होतं. मला जरा डोक्याचा काय ना मी लगेच उडी मारस स्टेजवर. कोणतरी शेका ती नाही फक्त आता गणच स्टेटस 100 वाचले तर आपण दिवसभर डोक्याचा स्टेटस दगी आपलं स्टेटस बरोबर आज एवढी मुश्किल आणि आता एवढं म्हणजे मग असं विजयी की पाणी फुटले सोनारे इकडून तिकडून गेले. प्रयत्न करा. कोण उठला एक जण झाला शाबास. अगर मुश्किलें चट्टान बने तो तू बघा तिने प्रतीक्षा न करता सुद्धा प्रयत्न करा. चला ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही. एवढंच आहे कारण प्रत्येक जण बोलू शकत नाही. थोडा टाइम 2-4-5 मिनिटं मग तुमची इच्छा होईल मी उठतो ते म्हणून पण प्रतीक्षा होईल. ठीक आहे काही प्रॉब्लेम आता गरज गोष्टी नाही आयुष्यात. तर हे झालं सीडचं वातावरणाचं. सीड इतकं चांगलं बनलं पाहिजे की देवानी त्याची निगा राखली पाहिजे आणि देवानेच ते प्रबंध करून घ्यायला पाहिजे की हा कसा वाढणार. बरोबर. त्याच्यानंतर सीड वातावरणाचं झालं. आता स्टेमचं खोडाचं. खोड कसं असतं स्ट्रेट असतं. या खोडावरच झाडाचं अस्तित्व अवलंबून असतं. बरोबर. तर हा खोड कसं असलं पाहिजे स्ट्रॉंग मजबूत. आणि मजबूत अजून एकदा सांगतो मजबूत फक्त कव्हरवर होणार आहे का ते मजबूत आंतरिक दृष्ट्या होणार आहे. आपल्या आरोग्याने होणार आहे. अजून एक महत्वाची गोष्ट
विचारांची आपण म्हटलीच होती. अजून तुम्ही स्ट्रॉंग कशाने होऊ शकता? ताट मानेने कसे चालू शकतो? स्वाभिमान. परफेक्ट. सांगा. काम, मेहनत. अजून मला तो शब्द पाहिजे. आत्मविश्वास. कोण आहे? कोण? अरे कोण आहे? एवढं भारी शब्द बोललेला आहे. मला चरित्र एक्सपेक्टेड होतं. चरित्र महत्वाचं. चरित्र म्हणजे काय? कॅरेक्टर. तर ती इतकं महत्वाचं आहे की ते तुम्हाला ताठ मानेने चालायला शिकवेल, तुमच्या परिवाराला ताठ मानेने चालायला शिकवेल. आणि नंतर पुढे घाबरण्याची वेळ येणार नाही, तुम्ही कधी मोडून पडणार नाही जर कॅरेक्टर एकदम प्युअर, शुद्ध बीजापोटी, तर ते लागू प्रत्येक ठिकाणी पडतं. ही शुद्धता. आता मला सांगा, एवढं मोठं झाड असतं, त्याचा कोणता पार्ट एकदम महत्वाचा असतो? ठीक आहे, एकदम बारीक झाड आहे. त्याने इतलीच जागा कमजोर आहे, काय होईल? पडून. इतलीच जागा कमजोर आहे, त्याला पाणीच करावे. झाडाचं काय महत्वाचं आहे? प्रत्येक पान, प्रत्येक पेशी. तसं हे कॅरेक्टर आहे. हे प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वेळेस. आणि कॅरेक्टर म्हणजे फक्त त्या स्टेटस, सेल्फी, तेवढंच नाही. तुमचे विचार, तुमचे सगळे, जेव्हा चरित्र जर एकदम छान असलं, आपले विचार एकदम स्ट्रॉंग असले, तर बिनधास्तपणे आपण फिरू शकतो, कोणाशी बोलू शकतो. आता भरपूर जण म्हणतात सगळ्यात पहिले मुद्दा मेन म्हणजे इंग्लिश बोलाना, किंवा कुठेतरी कंपनीमध्ये जावानंतर किंवा बाहेर जावानंतर सगळ्यात महत्त्वाना मुलीचे प्रॉब्लेम आहे. सुंदर मुली सगळी बोला. कसं काय मुलांना जर सुंदर मुलींशी बोलायचं असेल तर परश्री माते समान आपल्या बहिणीच्या याच्याने जा. बघा ताईंना पण सांगतो, माझ्या भाऊंना पण सांगतो, हे तुमचं जे वय आहे ना ते मला माहिती आहे. दिल में जो गती मला वाटतं आपल्याच वर्गामध्ये का काय. आणि जर आता नाहीये सरस्वतीचा फोटो लावा. होता मला वाटतं मागच्या वेळेस. सरस्वतीच्या हातामध्ये काय असतं? आताचं जे वय आहे ते सरस्वतीचा विना ऐकायचं. आपल्या समाजाने, आपल्या परिसराने
सगळ्या गोष्टी टायमावर सगळ्या आखून ठेवलेल्या आहेत. जर आजच गिटार वाजायला लागले तर तुमच्या आयुष्याची गटार झाल्याशिवाय आणि बरोबर आहे ना, कारण जो आता बसानंतर जो डुकी जगत ना तो जर आठ एक तास जगू शकेल निराला, त्याला आठ एक तास जीत नाहीये ते त्याला पुढे कसं काय चित राहू शकत, ते या कामना नाही. जो ज्याचं चरित्र गायब त्याच्याकडे बघूच कारण काय. आणि तुम्ही मी यांना इम्प्रेस करण्याची गरज नाही. काय कर ते गाणं माहिती ना, छान कॅरेक्टर बनवा, एवढं तुमचं करिअर चांगलं बनवा, म्हणजे तुमचं स्टेम चांगलं बनवा, म्हणजे तुम्ही आयुष्यात प्रगती करणार. आम्हाला ते होईल लगेच गाणं तुमचं हीच काय झाली का काय आत्याला मी गाणं आहे ना लगेच, तर आत्यालाच इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करा काहीच काम. आणि इतकं भारी स्टेटस बनवा, इतकं भारी करिअर बनवा, तर सोमट्या कोणत्याने तुम्हाला गळता घालत पाहिजे नाही. ती बघ विषय चालू ती खूपच आहे. तर आपलं स्ट्रॉंग बनायची गरज आहे, चांगलं एक विचार, चांगले करिअर ठरवायची गरज आहे. ही आपली स्टेमचं मत. या स्टेमला सपोर्ट करतात फक्त आईच झाड करताय. तुम्हाला कुठे मी फेसबुकवर कसा वाटलं का मोटिवेशन वीक कैला ते सर्च करा. दर दिवाळीला मी फक्त आईच पुरता. एलिमेंटरी परीक्षा मी बसलो होतो सर मी चित्र काढलं मला माणूसचं चित्र सुद्धा व्यवस्थित काढता येत नाही. म्हणजे पुरी मला सांगतीस पप्पा आय वॉन्टेड मॅन यू मेड अ कार्टून. एकदा मी लिखित गेलो होतं काहीतरी वाक्य चांगलं काहीतरी पेंटिंग कार्ड केली होती. एक मॅडम मुली अमेरिका मा युअर डॉटर ड्रॉज व्हेरी नाईस इवन शी इज 3 years old. 3 वर्षाच्या पोरीचं चित्र तिला वाटलं. म्हटलं मॅडम हे पुन्हा येते. चित्रकला पण थोडीशी महत्वाची म्हणजे अशी इज्जत द्यावं कामी तर म्हणून तुम्ही इम्प्रेस करा आणि तुमचे फुल आवड पान आवडणं म्हणून अजून एकदा काळ द्या. हे पान म्हणजे आरोग्य आणि हे पान म्हणजे नॉलेज. आरोग्य महत्वाचं आहे. नुसता एकदमच एक्सपर्ट हो गया, एकदमच मोठा इंजिनियर हो गया, मोठा साइंटिस्ट हो गया आणि तो 34 कुछ की गया. जर समजा ताई आपली BMS होऊन गेली, MBBS होऊन गेली, पण सासू मी एकच आलाय माती मिळाला ते म्हणजे आरोग्य. आरोग्यामध्ये येतं टफनेस बाय बॉडी बाय माइंड. ओके, छोट्या छोट्या गोष्टींनी रडत बसू नका, छोट्या छोट्या गोष्टींचं एवढं ताण घेऊ नका, कारण हे आयुष्य खूप मोठं आहे. छोट्या मोठ्या गोष्टी येतच राहतील, होतच राहतील.
अजून एकदा मुश्किले चट्टान बने तो निश्चय का पावला. हा? ते आपल्याला बनायचं आहे आणि ते आपल्याला येईल. हे झालं आरोग्याची गोष्ट, नॉलेजची गोष्ट. सगळं सांगितलं की सगळे विषय महत्वाचे आहेत. जितकं आपल्याला घेता येईल लोकांकडनं तितकं घेण्याचा प्रयत्न करा. खेड्यात राहून खेळावा येडा रूप आपण लेतच. हा, पण आपले आईच विचार राहतच एक दिन यातले जखाडी. आणि खेड्यामधून आलेले आहेत म्हणून तुम्हाला कोणीच हिंमत नाही. खेड्यामधून मी इंग्लंडला जाऊन आलो. इंग्लंडला एकदम पहिले तर नंतर अमेरिकेला जाऊन आलो. हा, नंतर इंजिनिअरिंगले अजूनपर्यंत 10वी पर्यंत आयराणीच होती बटी. 11वी 12वी काही 2-4 होतात त्यातले म्हणजे मराठीत बोलणं पडे तर स्पीक आहे. पण भट्टातले म्हणे आयराणी आवडे ते 11वी 12वी आयराणी मग काढली. हा, पण इंजिनिअरिंगला थोडंसं हिंदी आणि मराठी बोलणं पडलं. हा, तर सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. नॉलेज असो, आरोग्य असो. आणि त्याच्यानंतर हे सगळ्या गोष्टी केल्यानंतर थोडस छोटस आता फुलले जागा राहिली. छोट्या मोठ्या गोष्टी झाल्या, परिस्थितीचा प्रॉब्लेम आला, माहिती का काही झाडं तुटून जातात. हा, पण परत त्यांना पालवी फुटते. तसं झाड आपल्याला बनावं लागेल. काहींचे पानं, काहींचे कशाला दरवर्षाला पानगळ होते. तरी कधी कधी पाऊस पडत नाही. हा, आपला एक पोते लगेच कोंबला जातो. मोठा झाड कोंबला तसं कारण काय आपल्या मुलीला स्ट्रॉंग पाहिजे, आपला संस्कार स्ट्रॉंग पाहिजे, आपलं बोलणं आपला स्वभाव चांगला पाहिजे. बरोबर. आणि तेव्हा सक्सेस. तर मग आता हे नुसतं मोटिवेशन करून भागणार नाही. नुसतं मोटिवेशन तर खूप महत्वाचं आहे. हा, ते सगळ्या जण एकदम आता एक भाषेत एक मोटिवेशनल स्पीकरनी सांगत की माका इतना पे उपकार है, इतना कर्ज है. एक पोरगा गेला एकदम घरी, बा मैं आपके दूध का कर्ज चुका देना चाहता हूँ. काम बिन काही जास्त कधी नाही जात. तर माहित झालं भाऊ दूधवाला कर्ज बाकी आहे. फक्त मोटिवेशन करून चालणार नाही. हे महत्वाचे तर आहेच, पण त्यासोबत महत्वाचं आहे तुमचा अभ्यास. आता कधी एक्झाम येणार आहे? मार्च महिन्यामध्ये, फेब्रुवारी मार्च मध्ये एक्झाम येतात. आणि या आपल्या ज्या स्पीचचं टायटल होतं ते असं पण दिलेलं आहे. तुम्ही नंतर सरांकडून घेऊन घ्या किंवा तुमच्या ग्रुपमध्ये तुम्ही शेअर करणार नंतर. त्याचं होतं गाव की गली टू गावनी गली ते सिलिकॉन व्हॅली. सिलिकॉन व्हॅली अमेरिकेमधलं कॅलिफोर्नियामध्ये जे कम्प्युटरचे जे रिव्होल्यूशन आणलेलं आहे, कम्प्युटरमध्ये जे लागतं ते सिलिकॉन लागतं. आणि सिलिकॉन व्हॅली म्हणजे सिलिकॉनची खाण असलेलं अमेरिकेमध्ये एक शहर आहे, म्हणून त्याला सिलिकॉन व्हॅली म्हणतात. हा, आणि जेवढे IT वाले लोक असतात माझ्यासारखे गावातून उठून डायरेक्ट जॉब करणारे, ते सिलिकॉन व्हॅलीचे उतरस्त म्हणजे चला सिलिकॉन व्हॅलीवर काम करणारे लोक, IT कम्प्युटर मधले लोक त्यांना म्हणतात. तर मी असं गावातून आयराणी, थोडी मराठी, नंतर हिंदी, मग थोडी मोठी इंग्लिश पुढे. पण एक टाइम असा होणार की मला कळायला लागणार आणि त्या इंग्लिशला साठी इतका प्रयत्न करा
की जेव्हा इंजिनिअरिंग पूर्ण होईल 6 महिन्यापर्यंत जॉब नाही होता आणि जेव्हा ती एक इंटरव्ह्यू देईन ते इंटरव्ह्यू मा कोणी घ्या मत ना ते मी काय बोलत होते मला याद नाही राहिलं काय मी विचारलं सर व्हॉट आय वॉज सेइंग सर पण कसं तरी म्हणून बाकीना अभ्यास चांगला होता काहीतरी गोष्टी प्रयत्न करा ऍव्हरेज अप करायचा हा मॅथ येत नाही बायोमध्ये स्ट्रॉंग राहा याला पास करायचं बायो येत नाही मॅथ मध्ये स्ट्रॉंग राहा हा मला फक्त मॅथच हा ते आवडे कारण त्यांना अभ्यास करायला गरज पडेल सर ज्याची काळजी त्या सरासाचे व्हा टेन्शन नाही हा नंतर थँक्यू सर की तुम्ही मला नुसतं म्हणजे मी खूप तीर मारतच नाही आहे अमेरिका म्हणजे बाहेरच्या लोकांचे काही एवढं विशेष नाही आहे पण मी यासाठी उन्हू पण सहजी मला परवानगी पण दिली यासाठी की तुमले आई गोष्टींनी जाणीव असली पाहिजे की तुम्हाला सारखाच 8% वर्गमा सरस तेव्हा छोटस रूम होता हा ते मोठा बंगला होईल आणि जेव्हा जेव्हा हे वाटायचं सरांना तेव्हा जॉब नव्हता हा पगार नव्हती हा तरी व्यक्ती ती पण कविता तेच म्हणत होतं की पुरुदंत म्हणतात डेरिव्हेटिव्हला काय म्हणतात 11वीच्या मुलांना कळेल पुरुदंत की परिस्थितीच्या दातांनी उलटून असलं तरी सुद्धा प्रेरणादायी स्माइली फेस ठेवता येतं हे मी त्या कवितेमध्ये म्हटलेलं होतं सरांकडून मी शिकलो की परिस्थिती कशी पण आली तरी हस्त खेळता राहायला पाहिजे सर तेव्हा मी तसेच असायचे आता पण तसेच कुठे पण जाऊ तरी तेच आपलं काशी खिचडी किती झालं त्यावर अमेरिका माग्या का कुठे बी घ्या आवडीच का नाही तसं आपला सर तिथला पण त्यातला बंगला होई घ्या आपण सर तुम्हाला सगळे स्वतःला हेलिकॉप्टर पण वाढ सर तितका ते मी सर पैसे करतो की सकाळ पाहिजे क्लासेस चालू आहे 6 वाजेपासून आठ ते पण तसंच आहे तर मेहनत खूप महत्वाची आहे आणि जर आपला समोर सर जर इतकी मेहनत करू शकस 11 तास 12 तास जर शिकावू शकस ते मी काय 2 तास करू शकत आता इतका भारी बंगला विचार सर झोपलं पाहिजे कर म्हणजे संडे म्हणजे आयतवार म्हणजे आयता गावला बाकी ना सर तिथं करायला पाहिजे होतं पण तरी सर का करायला कारण एवढं इनफ आहे मी 4 वर्ष अमेरिकेत राहिलो 6 वर्ष राहू शकलो असतो अमेरिकेत ग्रीन कार्ड घेऊन सेटल होऊ शकलो असतो पण मला परत यायचं होतं माझ्या गावासाठी माझ्या आईसाठी आपल्याला पल्ला गाठा लांबचा पण कुठे फिरायचं ते लक्षात ठेवा कुठे परत यायचं कुठे समाधान मानायचं ते लक्षात ठेवा मला गर्व घे 4 वर्ष पूर्ण होऊ घ्या म्हटलं मला परत जाणं प्रत्येक जण तोच प्रश्न अरे बापरे आणि यासाठी किती लोक प्रयत्न करतस तुला काय इकडे काही मोठी बर्तन जमीन आहेत का फक्त 1 बिघा जमीन 1 बिघा म्हणजे 3.5 बिघा म्हणजे 4 जण वाटा पडेल आता ते आमले 2 बिघा भेटले 2 बिघा माझे आम्ही दोन्ही भाऊ मला भाऊ केमिकल इंजिनियर आहे सरस्वती विद्यार्थी अंकलेश्वर तर माझे वडील कंट्रोल करतो तर विहिरी खोदण्याचं काम करायचे क्रेन मशीनवर क्रेन मशीनवर जेव्हा इंजिनिअरिंग म्हणजे 12वी संपली तर त्या 3 ते 4 महिन्यामध्ये जोपर्यंत रिझल्ट लागतो मार्च महिन्यात संपतं आणि जून महिन्यापर्यंत रिझल्ट लागतो या 4 महिन्यामध्ये विहिरीवर काम केलं क्रेन मशीनवर तेव्हा जाणीव झाली की काय कष्ट काय आणि का मला बाप या दगडी पडला तर ती जाणीव ती प्रेरणा
ती तशीच राहिली, तेवढ्याच मेहनतीत राहिली आणि ते कधी बदलणार नसतं. ते ऍक्सेप्ट करायला शिका, ते बीज बनायला शिका ज्याचा प्रसार देव करेल. ते आरोग्य, ते नॉलेज घ्यायचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचं जे खोड आहे ते स्ट्रॉंग राहील. छोट्या मोठ्या याने ते पळणार नाही, छोट्या मोठ्या याने ते कुजणार नाही. हे मी तुमच्याकडनं इच्छा करतो. मला तुमच्याकडनं प्रॉमिस पाहिजे की या 3 महिन्यामध्ये, आता 3 महिने का, 3 महिन्यामध्ये तुम्ही काहीतरी शपथ टाकतो दिलं ती, जो ऐकरी ते, जो असं करी तो आजूबाजूला त्याला काढणार तुला, जो फ्री फायर गेम ही बोलतो एन्जॉय द मोमेंट्स. पण त्या 15 सेकंदना रील तुम्हाला 15 वर्षांना वयातला कितला महत्वाचा टाइम लिहिला ना, हा फक्त विचार करा. दिवसभर कितरा इंस्टाग्रामना फेसबुकना रील तुम्ही दाखवायला पाहिजे, आई गोष्ट नोंद करा. कितला टाइम त्या काही पण करतात, 5 मिलियन, 10 मिलियन, 60 मिलियन. म्हणजे काही लोक जे वाटत की एकदम मोटिवेशनल आहे की छोटीशी गोष्ट मला त्यातले काहीतरी त्या ट्रिप शिकाडतात किंवा काहीतरी वाक्य बोलतात आणि आता त्या येतच काहीतरी वाक्य बोलतात एक दोन ठीक आहे. दिवसभर एक सीड ऑफ मोटिवेशन तुम्ही दिलं तिथलं खूप आहे या रील पाहिजे. कारण आपला ब्रेन यासाठी बनेले की तुम्ही कोणती पण गोष्टवर 20 ते 25 मिनिटं तरी काम करायला पाहिजे, तवय ते तुम्हाला दिमाग माफी 15 सेकंदमा काहीच नसतं. आणि याच्यात सेल्फ काढ 30 काढतस ना, त्यात ना स्टेटस दखत बसू नका. त्यातल्या बाकीच्या गोष्टींना काही जास्त आई राहत नाही, त्यातला सेल्फी स्टेटस मध्ये काहीच समजत नाही. त्या काय आहे त्या कितला 4 तास टाइमपास करी 50 फोटो काढी दिली, एक फोटो टाकायला लागतो तो फोटो लगेच काही उपयोग नाही. तुम्ही दिवसातून फक्त एखादा सेल्फी काढा, स्टेटसवर ठेवा, बस. 50 फोटो काढा ना, मग तो एक सिलेक्ट करा ना, मग तो टाका ना, काही उपयोग नाही. फक्त या 3 महिन्यासाठी तरी ते करा. जो टाइमपास करी तो टाइम टेबल सगळं कुठे पण ते टाइम टेबल टाइम मॅनेजमेंट सगळं आता मत सूत्र सांगतात की तुम्ही टाइम टेबल बनवा, अभ्यासाचं काही बनत आणि काय ते फॉलो करताय. ट्राय केलाय का कोणी? हो, मॅथ करणार, बायोलॉजी करणार, पहिल्याच दिवशी बट्टे किती तास अभ्यास करायचा हा विचार करण्यापेक्षा टाइम टेबल म्हणजे कोणता टाइम कोणता करायला. आता एक टाइम टेबल बनवला होता, बायो 9 ते 10 ते थोडासा टाइम घ्या, 9 ते 10 चालला घ्या तरी बायो 3 थोडासा पकडा, तिथला मग 10 ते 11 मॅथचा टाइम घ्या. म्हणजे आता सोडलं पडेल तर काय झालं, दिवसभर ताईनी फक्त टाइम टेबल नका पुस्तक काही तर टाइम टेबल बनवू नका. टाइम टेबल इज नॉट इम्पॉर्टंट, टाइम इज इम्पॉर्टंट. किती तास अभ्यास केला, सिंपल आहे ना, किती तास अभ्यास केला फक्त हा काउंट लक्षात ठेवायचा. 3 तास केला, 4 तास केला, 5 तास केला, 21 तास केला. 21 तास करा लिमिट तिथं करा त्याच्याबरोबर 4-5 तास
इंजिनियर बना सुद्धा एवढं जास्त काही एकदमच हुशार बनणं पडी एवढी गरज नाहीये. सायंटिस्ट बिंटिस्ट बनणं पडत मी ट्राय करेल CDS ची जी एक्झाम राहते ना, कॉमन डिफेन्स सर्व्हिसेस, हा तिचा ट्राय केला. म्हणतो मॅथ मला भलतंच आवडत, त्यानं मॅथच आहे म्हटलं सगळं. म्हटलं आणि अभ्यास काही करा नाही. 7-8 महिन्यानंतर एक्झाम होती. CDS ना एक्झाम ना पुढे त्यांचा का 4 क्वेश्चन होणार नाही, मागे त्यांचा का 7 क्वेश्चन होणार नाही. अख्खा 3 तास हसत हसत तू आपल्या जो इंजिनियरला जॉब लागता आहे तोच बरा आहे, आपल्या दुसरं काही जमाव नाही. तर जास्त बी अभ्यास करू नका, 9-10 तास, पण 4-5 तास करा आणि ते 4-5 तास नोंद ठेवा. जेव्हा जेव्हा टाइमपास व्हायला लागला तेव्हा क्लिक करा की नाही आपला टाइमपास जास्त होतोय, ते थोडंसं तर माझी इच्छा आहे ना की या सगळ्यांना जेव्हा ते बाहेर निघतील तेव्हा एक एक सीड वाटायचं आणि हे सीताफळचं बीज आहे. तर हे बीज तुम्ही घरी घेऊन जा, हे बीज लावा, त्याला वाढताना बघा. लगेच आता हे बीज नाही वाढलं तर लगेच तरी कोण बीज आहे काही बाहेर नाही, काही आपल्या ऍक्सेप्ट करणं पडी काही जाईल का नाही जाईल. शेवटी तुम्ही जे सीड तुम्हाला अंतर विचारच माझी ते जास्त महत्वाचं आहे. पण तरी एक छोटीशी मला करते भेट म्हणून तू जास्त काही अमेरिका नाही गेले म्हणून काही डॉलर आपण एक वाटू आणि हे सीड्स ऑफ मोटिवेशन तुम्ही तुमच्यासोबत घेऊन जाणार हे मी अपेक्षा करतो. आणि तुमच्याकडनं अजून एकदा आय प्रॉमिस हा शब्द मागतो. आणि तुम्ही जे निश्चय केलेला आहे तो निश्चय तुमचा पूर्ण हो आणि तुमच्याकडनं त्या निश्चयासाठी मला आणि सरांना